शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रामध्ये यापुढे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या स्वबळावरती लढणार आहेत अशी घोषणा त्यांच्या खासदार संजय राऊत यांच्याकडनं करण्यात आली आहे। तर या सगळ्या संदर्भात आजच्या सामनाच्या अग्रलेखामधनं संजय राऊत यांनी जो महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्समध्ये संवाद जो आहे तो वाढला पाहिजे अशा पद्धतीचं एक अग्रलेख सामनाच्या संपादकीयमधनं लिहिण्यात आलंय। आपल्यासोबत खासदार वर्षा गायकवाड आहेत, मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षा। कुठेतरी महाविकास आघाडी इंडिया अलायन्स मध्ये संवादाचा म्हणजे संवाद कुठेतरी तुटलाय का अशा पद्धतीचा अग्रलेखामध्ये लिहिण्यात आहे। मला असं वाटत नाही की संवाद तुटला, पण त्यांचं ते वैयक्तिक मत आहे जे त्यांनी मांडलेलं आहे संजय राऊतजींनी। आणि मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये त्यांचं जे म्हणणं आहे, बघा संसदेमध्ये आम्ही आंदोलन करतो, संसदेमध्ये चर्चा करतो, संसदेमध्ये 75 वर्ष सेलिब्रेशनचं संविधान चर्चा आली, या सगळ्या गोष्टी रोज सकाळी आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांकडे बसून ठरल्या जातात। अलायन्समध्ये कसं वागलं गेलं पाहिजे याचा काँग्रेसला पूर्वीपासून अनुभव आहे। UPA 1 असेल, UPA 2 असेल, सातत्याने फक्त कमेंट करणं आणि एखादे स्वतःचं मत मांडणं हे ठीक आहे, त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दल मत मांडावं। आम्ही काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये त्यांची जी सूचना केली त्याचा आम्ही आदर करतो पूर्णपणे, आणि येणाऱ्या काळामध्ये संवाद वाढला पाहिजे हे त्यांचं मत आहे, ठीक आहे, वाढवण्याचा प्रयत्न काँग्रेस माध्यमातून केला जाईल। पण जे दिल्लीबद्दल ते बोलतात किंवा बाकी गोष्टीबद्दल बोलतात ते स्थानिक परिस्थितीनुसार इथले निर्णय घेतले जातात। खूप वेळा युपीमध्ये असताना सुद्धा एकमेकाच्या विरोध लढले जातात। त्यांनी पण ज्यावेळी महायुती होती त्यांची सुद्धा होती तेव्हा पण त्यांनी बीजेपीच्या विरोधात इलेक्शन लढला ना। नितीश कुमार लढणार आहे, त्या ठिकाणी असलेले चंद्राबाबू नायडू बीजेपीच्या विरुद्ध लढणार आहेत। त्यामुळे स्थानिक लेवलचं राजकारण वेगळं असतं, कारण रिजनल लेवलचे पक्ष असतात आणि रिजनल लेवलचं राजकारण वेगळं असतं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं राजकारण असतं जेव्हा सगळे एकत्र येतात। मला त्यांना सांगणं हेच आहे की महाविकास आघाडीमध्ये एकत्र लढत असताना आम्ही प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं, पहिला मेहनत करून काम केलं। आमच्या कार्यकर्त्यांचं मत होतं की आम्हाला तिकीट कमी मिळाल्या लोकसभा विधानसभेमध्ये, पण आम्ही ते स्वीकारून पक्षाने जो निर्णय घेतला तो काम केलं। आम्ही आमच्या पक्षाला सांगू ना, त्यांनी त्यांच्या पक्षाला सूचना कराव्या, त्यांच्या पक्षाला जे स्पष्टीकरण करायचं ते करावं। आमच्या पक्षाला जे आहे ते वाटणं, तर आमचा पक्ष हा खूप जुना पक्ष आहे, नेते मंडळी खूप सिनियर आहेत, त्यांना माहिती की कशा तऱ्हेने काम केलं गेलं पाहिजे। ताई, स्वबळाची भाषा कुठेतरी बोलली जाते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, आता स्वबळाची भाषा ठाकरे गटाकडनं केली जाते आणि त्याचसोबतच ठाकरे गटाचं कनेक्शन आता भाजपसोबत जास्त वाढताना आपल्याला वाटत नाही का? ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनामध्ये भेट घेणं, त्यानंतर आदित्य ठाकरे आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणं, काय ही नवी समीकरणं जुळतात? नाही, मला माहित नाही की काय समीकरणं जुळतात, पण आपण काही सांगू शकत नाही भविष्यामध्ये काय, कारण ज्या तऱ्हेने आपण सुद्धा बघतोय, पण मला माहित नाही, कारण जोपर्यंत, म्हणूनच मी मगाशी म्हटलं की संजय राऊत किंवा मी अंबादास दानवेंच्या टिप्पणीवरती कधीच टिप्पणी केलेली नाही जोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचं काही येत नाही, कारण ते पक्षाचे नेते आहेत। जसं आम्ही कार्यकर्ते तसे हे पण कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्यांनी मतं नेत्यांपर्यंत मांडायची असतात, तसे ते मांडलेलं काम करतात। आम्ही आमची मतं आमच्या नेत्यांकडे मांडू, आमचंही म्हणणं आहे। स्वबळाच्या नाऱ्यावरती काय, कारण की ते म्हणतात की आम्ही स्थानिक स्वराज्य स्वबळावरती लढणार आहे की ते पहिलं उद्धव ठाकरे साहेबांकडून येऊ द्या ना, मग आम्ही त्याच्यावरती रिॲक्ट करू। आणि आमची बघा, असं पण यापूर्वी पण आम्ही इलेक्शन लढलेलं आहे, असं नाही की नाही लढलेलं ना, आम्ही लोकसभा लढले, विधानसभा लढले, महानगरपालिका लढलेले, आमची ताकद आहे। काँग्रेसने 6 खासदार निवडून आले आहेत, काँग्रेसचे 25, 26 आमदार निवडून आलेले आहेत, नगरसेवक निवडून आले आहेत। त्यामुळे काँग्रेस हा खूप मोठा पक्ष आहे, काँग्रेस स्वतःची ताकद आहे आणि काँग्रेस पक्ष स्वतःची काय जबाबदारी ते पण जाणतो। आम्ही कोणाला सजेशन द्यायला जात नाही, आम्ही आमच्या पक्षाचं काय मजबूत आहे, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं क्वेश्चन आमच्या पक्षाच्या नेत्याला सांगणार। त्यामुळे मला त्यांच्याबद्दल टिप्पणी करायची नाही किंवा त्यांच्या टिप्पणीवर स्वतःची टिप्पणी करायची नाही, कारण ते पक्षाचे नेते नाहीत। आमच्या पक्षाचे नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत, आदरणीय राहुल गांधीजी आहेत, त्यांच्या पक्षाचे नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे। संसदेमध्ये तुम्ही सोमनाथ सूर्यवंशी असेल, त्याचसोबतच संतोष देशमुख असेल यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात आंदोलनं सुद्धा केली, जवळपास 1 महिना उलटून गेला या सगळ्या प्रकरणाला। सोमनाथ सूर्यवंशींच्या प्रकरणामध्ये तर पोलिसांवरती अद्याप कोणती कारवाई नाही, त्यांना छातीत दुखू लागल्यामुळे त्यांचा जीव गेला असं वक्तव्य स्वतः सभागृहात मुख्यमंत्र्यांनी केलं। त्याचसोबतच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये अजून देखील एक आरोपी जो आहे तो अद्याप फरार आहे। फार दुर्दैवाची गोष्ट आहे, म्हणजे आम्ही आंदोलनं केली बीडच्या घटनेसाठी आणि परभणीच्या घटनेसाठी की सोमनाथ सूर्यवंशीला आणि संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे। आम्ही संसदेमध्ये आवाज उचलला औचित्याच्या माध्यमातून, होम मिनिस्टरांपर्यंत जाऊन त्या ठिकाणी भेटण्याचं काम केलं। मधल्या काळामध्ये आदरणीय आमचे नेते राहुल गांधीजी भेटायला आले। सांगायचं तात्पर्य असं की मुख्यमंत्री किती खोटं बोलू शकतात। खरं तर प्राथमिक जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला होता सोमनाथजीचा, तो त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलं होतं की मल्टिपल इंजुरीजमुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे, पण मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं तसं काहीच झालेलं नाहीये, पोलिसांनी त्याला काही मारलेलंच नाहीये, त्याला लंग्सचा काय ते श्वासोश्वासाचा त्रास झाला आणि त्याच्या आहे पूर्वीपासून म्हणून झालं. त्याच्या आईने सांगितलं की त्याला कुठलाही त्रास नाही. संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये तर आम्ही आम्ही त्याच्या सगळ्या बाबतीमध्ये बोललेलो आहे. आजही त्यांच्या काही लोकांबद्दल जे आहे ते मोकाकाची केस झालेली नाहीये, आजही लोकांना शिक्षा नाहीये. त्याच्या संदर्भामध्ये लोकांनी पलंगच्या बाबतीत प्रश्न विचारले तर कुठलीही स्पेशल ट्रीटमेंट दिली नाही सांगितलं असलं तरी पण एवढ्या दिवस फरारी कसे असतात लोक. म्हणजे बदनापूरच्या घटनेमध्ये सेक्रेटरी फरार, अध्यक्ष फरार, त्या ती कुठली गाडी होती पॉश गाडीच्या केसमध्ये तो मुलगा पॉशमध्ये मुलगा तो फरार, आताच्या केसमध्ये हे फरार. मला वाटतं देवेंद्र फडणवीसजी होम मिनिस्टर म्हणून फेलियर सगळ्यात मोठे अपयशी असे मंत्री आहेत. त्यांचं आणि त्यांच्या गृह विभागातल्या मला सांगणे महासचिव जे आहेत महिला रश्मी शुक्लाजी यांना माझं सांगणं की ते फेलियर आहेत. की ज्या तऱ्हेने महाराष्ट्रामध्ये परवा मी बघितलं पुण्यामध्ये ते कोयता घेऊन, म्हणजे मध्ये एकदा कोयता मारला त्यांनी पकडला होता मुलांनी, यावेळी तो कोयता घेऊन रस्त्यामध्ये मुलीला मारण्यात आलं. कुठे चाललंय महाराष्ट्रामध्ये? मुंबईमध्ये गोळीबार झाला. हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये? हे बरोबर नाही. आणि त्यामुळे त्यांनी कायदा सुव्यवस्थेवर बोलावं, त्या ठिकाणी कसं पुढे घेऊन जातील महाराष्ट्र याच्याबद्दल बोलावं. पण दुर्दैवाने ते नेहमी ह्याच्या विषयाला बगल देतात. मोठे मोठे सांगतात हाऊसमध्ये की नाही मोठी कारवाई होणार, हे होणार. कारवाई तर काहीच होत नाही. गुन्हेगार तर कधीच सापडले जात नाहीत. की दुर्दैवाची गोष्ट आहे. हार्वेस्टरचा आता एक नवीन घोटाळा आलाय. वाल्मिक कराड जे आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये अटकेत आहेत, त्यांनी जवळपास 100हून अधिक हार्वेस्टर देतो म्हणून जे अनुदान आहे त्या अनुदानापायी 9 लाख रुपये जे आहेत ते प्रत्येकी शेतकऱ्यांकडनं घेतलेत. जवळपास 100हून शेतकऱ्यांनी 9 लाख रुपये जे आहेत ते वाल्मिक कराड यांना दिले. वाल्मिक कराड यांनी सांगितलं की तत्कालीन कृषी मंत्री हे माझ्या जवळचे आहेत, तुम्ही जर मला पैसे दिले तर मी हार्वेस्टरचं तुम्हाला जे काही अनुदान आहे ते मिळवून देईन, अशा पद्धतीचं बोलून त्यांच्याकडनं पैसे गोळा. प्रश्नाचं उत्तर त्यांच्या आमदारांनी, एक नाही दोन नाही, आमदारांनी हाऊसमध्ये रडून सांगितलं. बीडमध्ये मिटिंग घेतली, पुण्यामध्ये मिटिंग घेतली. त्यांच्या आमदारांना न्याय देऊ शकत नाही. सर्वसामान्य शेतकऱ्याला कष्टकऱ्याला कसले न्याय देणार आहेत? बाकी विरोधी पक्षामधले आमदार खासदारांना कसले न्याय देणार आहेत? विधानसभेमध्ये बोलल्यानंतर सुद्धा जर त्या ठिकाणी त्याच्यावरती 302चा गुन्हा लागत नसेल, आपण काय अपेक्षा करायची? परंतु ते शेतकरी अजित पवारांना ज्यावेळेस या सगळ्या संदर्भात जाब विचारला जातात, अजितदादा म्हणतात की मला विचारून तुम्ही पैसे दिलेत का म्हणून. तेच तर सांगते मी, कोणाकडून न्याय मागायचा जेव्हा न्याय आंधळा बुक्का भैरा असेल तर? हाच प्रश्न झालाय. सगळं सांगून सगळं बघून सुद्धा लोक जर न्याय देत नसतील तर काय करणार? जनतेनेच रस्त्यामध्ये उतरावं लागेल आणि जनतेनेच या ठिकाणी सरकार बदलण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. एक शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली या सरकारसाठी. त्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आता जवळपास ज्यांच्याकडे 4 चाकी असेल, त्याचसोबत ज्यांचं 3 लाखांच्या वरती उत्पन्न असेल, ज्यांची स्क्रुटिनी अर्थात ज्यांची तक्रार असेल, अशा सगळे अर्ज जे आहेत ते बाद करण्यात येणार अशी एक प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. वेगवेगळे मंत्री या सगळ्या संदर्भात वेगवेगळी आपली मतं मांडताना पाहायला मिळतात. छगन भुजबळ म्हणतात, छगन भुजबळांनी कालच वक्तव्य केलं की ज्या महिलांनी, ते मला माहिती आहे, पण मी तेच सांगितलं की महिलांना इलेक्शन बघून आणलेली ही योजना होती. महिलांची फसवणूक चाललेली आहे. आणि सुरुवातीपासून मी सांगते की आमच्या तेलंगणा आणि जे आहे आमचं ते कर्नाटकाने ऑलरेडी ती योजना सुरू केली होती. पण ह्यांनी योजना करत असताना कुठल्याही तरी प्रिपरेशन केलं नव्हतं. फक्त इलेक्शनला समोर करून ही योजना केली होती. पण आता त्यांची एक स्टेटमेंट यायला लागल्या तेव्हा कळायला लागले की ज्या तऱ्हेने त्यांची भूमिका आहे ते आता खऱ्या तऱ्हेने स्पष्ट, त्यांचा खरा चेहरा आता स्पष्ट व्हायला आहे. महिलांची आणि भगिनींची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक करण्याचं काम झालं. भगिनींचा जो आहे तो फक्त स्वार्थासाठी वापर करण्यात आला, राजकारणासाठी आला. हे महिलांना येणाऱ्या काळात समजणारच आहे. कारण ज्या योजनेबाबतीत बोललं जातं की काटछाट केली पाहिजे, नियम लावले पाहिजेत, आता तर म्हणतं की ज्यांनी फायदा घेतलाय त्याला दंड लावला पाहिजे. मला वाटतं की महिलांना सक्षम आहेत आणि महिला समजून गेल्या आहेत की फक्त इलेक्शन पुरत्या त्या बहिणी होत्या, सख्या बहिणी नव्हत्या त्या. धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर ज्या सरकारमध्ये आमदारांना न्याय मिळत नाही ते सरकार शेतकऱ्यांना कुठे न्याय देणार, अशा पद्धतीची बोचरी टीका जी आहे ती खासदार वर्षा गायकवाड यांनी आपल्याशी बोलताना केली. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.